नमस्कार, प्राची किचनमध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे माझ्या पनीर काजू टिक्का आपण बनवणार आहोत। त्याला घेतले मी पनीर 1 वाटी, म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही पनीर घेऊ शकता। हे बघा, त्याच्यानंतर मी घेतले हे लोणी आहे तर लोणी वापरू शकता, बटर आहे तर बटर वापरू शकता। काजू घेतलेत, ओले आहे ते कच्चे काजू। त्याच्यानंतर मी 3 टोमॅटो घेतलेत, उभे कापून घेतलेत हे बघा असे। कांदा घेतलाय उभा कापून, एक बारीक चिरून घेतलाय, आलं घेतलंय थोडंसं लसूण घेतलंय, एक मिरची घेतली, एक दालचिनीचं पानं घेतलंय बघा। लाल तिखट घेतलंय, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। मी 1.5 चमचा घेतलाय, धना पावडर घेतली आहे, जिरा घेतलाय, हळद घेतली आहे, चवीपुरतं मीठ। चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्या पदार्थाला। गॅसवर मी कढई ठेवून घेतली, ऑन केलाय, 2 चमचे तेल घालते। आपण कांदा टोमॅटो परतून घेणार आहोत, त्याच्यातच सगळं ते आपण चिरलेलं आहे ते टाकणार आहोत। मी पहिला कांदा टाकते बघा, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आपण याची पेस्ट तयार करून घेणार आहोत। हे बघा, आपला कांदा भाजत आला, त्याच्यानंतर मी टोमॅटो घालते, तो पण तसाच भाजून घेऊया। टोमॅटो बरोबर मी ते आलं लसूण सगळं टाकते। हे बघा, आलं घेतले ते सगळं टाकते, मिरची घालते, सगळं आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं झालेलं आहे, त्याच्यावर मी उदिनाची 4 पानं टाकते। मग आपला कांदा भाजून झालेला आहे, मी गॅस बंद करते, थंड करून याची पेस्ट तयार करून घेऊया आपण। हे बघा, आपण मिक्सरमध्ये घालून याची पेस्ट तयार करून घेणार आहोत। हे बघा, मी पेस्ट तयार करून घेतली आहे, याला बाजूला ठेवून देऊया आपण त्याच कढईत हे करून घेणार आहोत भाजी त्याची। तेल घातले मी, एक दालचिनीचं पान घालते, त्याच्यानंतर कांदा घालते, हे बघा, आपण हे मसाले ठेवले ते सगळे घालूया। आपला कांदा शिजलेला आहे आणि जरा परतून घेऊया। हे बघा, आपला परतून घेतले मसाला, त्याच्यानंतर आपण ही पेस्ट बनवली ती घालणार आहोत त्याच्यात आणि ती चांगली व्यवस्थित परतून घेणार आहोत, जोपर्यंत तेल नाही सुटत तोपर्यंत। हे बघा, व्यवस्थित परतून घ्यायचं जोपर्यंत तेल याला सुटत नाही तोपर्यंत, ढाकून ठेवून। त्याच्यात आपण काजू पण टाकून घेऊया। हे बघा, हे बघा, उकळी आलेली आहे, आपण गॅस जरा बारीक करून घेऊया। त्याच्यानंतर आपण हे लोणी घेतले ते टाकणार आहे मी त्याच्यात। हे बघा, त्याच्यानं आपण क्रीम थोडीशी घेतली, दूध वरचं साय वगैरे क्रीम असते ना, ती घेतली, 1-1.5 चमचा ती घालणार आहे मी त्याच्यात। त्याच्यानं आपण पनीर ठेवले ना ते घालून घेऊया याच्यात। पनीरचे तुकडे घातले, नंतर आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि उकळी काढून घेऊया जरा, मग आपली भाजी तयार होणार काजू पनीरची। हे बघा, आपली झालेली आहे भाजी, आपण गॅस बंद करून घेऊया आणि प्लेटमध्ये वाटीमध्ये काढून घेऊया। आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा। हे बघा, मस्त झाली आहे, तुम्हाला एक चमचा काढून पण दाखवते मी। हे बघा, छान झाली आजची रेसिपी आमची, मस्तपैकी सोप्या पद्धतीत। तुमच्याकडे जर घरी पनीर असेल तर तुम्ही पनीरचं बनवू शकता, बाहेरचं विकत पण आणू शकता पनीर। हे बघा, मस्त आली आहे पनीर काजू पनीरची आज भाजी। आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। भेटूया असेच छान छान पदार्थ घेऊन, रेसिपी घेऊन। तुम्ही मस्त खा, मस्त राहा। बाय बाय।